नागपूरमधली मोठी बातमी, कारण नागपूरमधल्या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली संचारबंदी आता हटवण्यात आलेली आहे। यामध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडामधली संचारबंदी आता हटवली गेली आहे। गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरा नगर या ठिकाणची संचारबंदी मात्र अद्याप तरी कायम आहे। या ठिकाणी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत काहीशी शिथिलता देण्यात आलेली सुद्धा आहे। रात्री 10 नंतर या हद्दीमध्ये संचारबंदी कायम असेल। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। तुषार, कोणत्या भागामधल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळतोय संचारबंदी हटवल्यामुळे, आणि कुठल्या भागामध्ये संचारबंदी हटवली नाहीये अजूनही? निश्चित जर का आपण बघितलं, जेव्हा नागपूरमध्ये सोमवारला हिंसाचार झाला तेव्हा एकूण 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लावण्यात आलेली होती। सुरुवातीला 2 पोलीस स्टेशन हद्दीतली जी संचारबंदी उठवण्यात आली होती, काल नागपूर पोलीस आयुक्तांचा जो नवीन आदेश आला त्यामध्ये 5 आणखी पोलीस स्टेशन हद्दीतली संचारबंदी ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। त्यामध्ये पाचपावली असेल, शांतीनगर असेल, लकडगंज असेल, सक्करदरा असेल व इमामवाडा असेल, याच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। मात्र 4 असे पोलीस स्टेशन हद्द आहे ज्यामध्ये अजूनही संचारबंदी कायम आहे, ज्यामध्ये 3 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेशपेठ, तहसील आणि कोतवाली, जिथे हा हिंसाचार झाला, या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी ही कायम आहे। मात्र सायंकाळी 7 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये थोडी शिथिलता देण्यात आलेली आहे, कारण की रमजानचा महिना आहे आणि त्या भागामध्ये एक बाजारपेठ आहे, लोकांना बाहेर निघता यावं, त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। मात्र 10 नंतर परत त्या भागात संचारबंदी ही कायम असणार आहे। आज संचारबंदीचा 7वा दिवस आहे आणि असं असताना देखील ज्या ज्या भागामध्ये संचारबंदी आहे त्या भागामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे आणि ज्या 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे त्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देखील टप्प्याटप्प्याने संचारबंदी उठवली जाईल असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे। अगदी धन्यवाद तुषार माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।